कथेचे नाव आहे एक रोमांचक शिकार. माझ्या वडिलांचे जन्मस्थान गाव तिरवडे जे कोकणात आहे. लहानपणापासून मी वडिलांबरोबर गावी जात असे. तिरवडे गाव एक निसर्गरम्य ठिकाण आहे. आमचे घर जंगलात आहे. घराच्या बाजूला चुलत्याचे घर आहे व त्याखाली नारळ, पोपी, सुपारीची झाडं, रतांबे यांचे आगर आहे. गावात फार पूर्वी वीज नव्हती, त्यामुळे गावातील लोकांचे करमणुकीचे साधन शिकार होते. त्यात साहस, रोमांच असे. मी देखील बंदूक चालवायला शिकलो व आमच्या भावकीतल्या संतोषबरोबर मी शिकारीत जात असे. असाच मी एकटा गावी आलो. गावातल्या बाजारपेठेत रिक्षा करून गावाकडे यावयास निघालो. मंदिराच्या दिशेने येत असता मला मंदिराच्या पाठीमागे असलेल्या देवराईत माणसाच्या आरोळ्या हाकाचे आवाज ऐकू येऊ लागले. मी रिक्षातून उतरतात सामान मंदिरात ठेवून मी लगबगीने व कुतूहलाने देवराईत पोचलो व आमच्या वाडीवरच्या अशोकला विचारले. त्याने सांगितले एक भले मोठे सायंदर देवराईत आहे व आम्ही त्याच्याच मागावर आहोत. देवराईत गच्च झाडांची दाटी असल्यामुळे सायंदराचा माग लागत नव्हता. त्यामुळे हताशपणे सर्व आपल्या घराकडे परतले. मी सामान घेऊन घराची वाट चालू लागलो. 2 दिवस आराम केल्यानंतर मी संतोषकडे गेलो. संतोषनी सांगितले, आज संध्याकाळी तयार राहा, शिकारीस जावयाचे आहे. संध्याकाळी मी व संतोष देवराईच्या वरच्या अंगाला सदाकाकाच्या घरासमोरील झाडावर बसलो. ती देवराई त्याच्या घराच्या समोरच होती. वेळ जात होता पण सावज टप्प्यामध्ये येत नव्हते, त्यामुळे आम्ही दोघेही खूप निराश झालो. वेळ झाल्यानंतर आम्ही घराकडे परतलो. दुसऱ्या दिवशी संतोषने मला सांगितले सावजाचा माग लागला आहे. मी विचारले कसा माग लागला. त्यावर त्यांनी सांगितले जंगलातील गुराखी मित्र जे गायी बैल जंगलात चरावयास घेऊन जात त्याचकडून मिळाला. संतोषने सांगितले सायंदर हा प्राणी ज्या समोरच्या बाजूस वर 2 व खाली 2 असे दात असतात, त्याचा वापर करून ते काजू, बिब्बे अशा कठीण कवचाची फळे फोडून व त्यातील गर खावयास करतो. देवराईचे जे वरचे टोक आहे त्याचा मार्ग जिथे जंगलातल्या वाटेस मिळतो त्या वरच्या भागात एक बिब्ब्याचे झाड आहे. तिथे चरावयास ते सायंदर तिथे येईल. त्याने फोडलेल्या बिब्ब्यावरनं त्या गुराखी मित्राने तो माग काढला होता. त्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये अजून भर पडली. संतोष आणि मी आमच्या घराच्या वरच्या वाटेने जंगलाकडे जावयास निघालो. तिथे पोचल्यानंतर संतोषनी आजूबाजूचे निरीक्षण केले. बिब्ब्यांच्या फळाची कवच झाडाखाली विखुरली होती. त्या फळांच्या कवचाचे सराईतपणे 2 भाग केलेले दिसत होते. संतोषने बिब्ब्याच्या बाजूचे एक आंब्याचे झाड निवडले व सराईतपणे तो झाडावर चढून बसला. आंब्याच्या झाडाच्या खोडाचा घेर मोठा असल्यामुळे झाडावर चढण्यास मला मात्र त्रास होत होता. 2-3 वेळा प्रयत्न केला पण जमेना. मग संतोषने झाडावरून हात देऊन मला झाडावर चढवले. मी संतोषच्या वरच्या 2 विस्तीर्ण फांद्यात जाऊन स्थिरावलो. थोड्या वेळाने सर्व जंगल कायोकात बुडून गेले. मी आजूबाजूचे निरीक्षण करण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो. रातकिड्यांच्या वटवाघांचा आवाज सर्व जंगलात ढुमढुमत होता. वेळ जात होता. थोड्या वेळाने माझ्या पाठीमागून कुळकुळण्याचा आवाज येऊ लागला. मी आणि संतोष सावध झालो. हळूहळू तो आवाज आमच्या दिशेने येऊ लागला. ते सावज आले. ज्या झाडावरती बसलो होतो नेमके त्याच ठिकाणी आले. अंधारात देखील त्याची छाया हालचाल दिसत होती. आम्ही झाडाखाली चप्पल व कोयता ठेवला होता. ते सावज त्यास हुंगत होते. संतोषनी बंदूक खांद्यास खवाट्यास लावली पण सावज झाडाच्या मुळाशी होते. त्यामुळे संतोषने एका हाताने फांदी धरून दुसऱ्या हाताने बंदुकीचे बॅरल खाली करून एका हाताने बंदूक झाडली. प्रचंड आवाज वातावरणात घुमला व त्याचबरोबर सायंदराची वेदनेने मारलेली आरोळी. मी हे सर्व थरार नाट्य झाडावरनं पाहत होतो. संतोषने फार मोठा धोका पत्करला होता, कारण बंदूक चालवताना त्याचा जो धक्का विरुद्ध दिशेने बसतो त्यामुळे तो झाडावरून फेकला जाण्याचा संभव होता. पण पूर्ण बालपण गावात व जंगलात फिरण्यात गेले असल्यामुळे त्यास ह्या गोष्टीचा सराव होता. पण अचानक त्या नाट्यानंतर खुळखुळ्याचा आवाज विरुद्ध दिशेने जात असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी व संतोष संभ्रमित झालो. सावज अर्धवट जखमी झाले का? त्याच्या काट्यामुळे गोळ्या वर्मी लागल्या नाहीत का? थोड्या वेळाने संतोष व मी झाडावरून खाली उतरलो. बॅटरीचा झोत आजूबाजूला फिरवला. सर्वत्र सायंदराचे तुटलेले काटे पसरलेले होते व रक्ताचा सडा सर्वत्र पसरला होता. मी व संतोष रक्ताचा माग काढीत पुढे गेलो. पण पुढे सर्वत्र करवंदाची जाई व गोट्यांच्या काटेरी वेलीचे जंगल होते. आम्ही निराश होऊन एकमेकांशी काही न बोलता घरी परतलो. रात्रभर मी त्याच गोष्टीवर विचार करत झोपी गेलो. पहाटे 5:30 वाजता मला जाग आली. सकाळचे प्रातःविधी उरकेपर्यंत 6 वाजले होते. मी घरातील बंदूक घेतली
व शेरू कुत्र्याला बरोबर घेऊन आदल्या दिवशी ज्या जागी शिकारीस बसलो होतो त्या जागी पोचलो. शेरू रक्ताचा सडा जिथे पडला होता ती जागा हुंगत होता. आजूबाजूला साईंदराचे काटे सर्वत्र पसरले होते. मी गोयांच्या खुनाचा माग घेत होतो. समोरच्या खडकाचा एक मोठा टवका उडालेला दिसत होता. मी शेरूला घेऊन परत जंगलाच्या पायवाटेवर परत आलो आणि मनातल्या मनात देवराई इथून जंगलात जो भाग पायवाटेला मिळत होता त्याचा नकाशा डोळ्यासमोर आणत होतो. देवराईतून बाहेर पडणारा भाग, सुतारतई, एक छोटे तलाव त्याच्या बाजूने येत होता. मी लगेच पायवाटेवरून सुतारतईच्या दिशेने शेरूला घेऊन चालू लागलो. तिथे येतात मी आजूबाजूला निरीक्षण केले. बांधावरनं पुढे येतात शेरूने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. मी बांधावर चढून बघताच बांधाच्या खाली थोड्या अंतरावर ते साईंदर आकाशाच्या दिशेने तोंड करून पडले होते. त्याचा पोटला कोतळा बाहेर आला होता. मी प्रथमच साईंदर हा प्राणी पाहत होतो. मी त्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागलो पण ते फारच वजनदार होते. मग मी त्याला उडत बांधावरनं आणून ठेवले व संतोषकडे जाऊन त्याला घेऊन आलो. आमच्या आदल्या दिवशीची मेहनत सफल झाली होती.